नमस्कार मित्रांनो, मी शिवराज बिझी बट फिटकडून आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक महत्त्वाचं विटॅमिन B3 ज्याला नियासिन म्हणतात. विटॅमिन B3 का आवश्यक आहे शरीरासाठी? तर विटॅमिन B3 म्हणजे आपल्या शरीरामध्ये एनर्जी जनरेट करायचं काम करत असतं. हे प्रामुख्याने महत्त्वाची जी कामं करतं त्याच्यामध्ये पहिलं काम आहे एनर्जी प्रोडक्शन. आपण जे अन्न खातो ते शरीराला युजेबल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करायला विटॅमिन B3 खूप मदत करते. म्हणून सतत थकल्यासारखं वाटत असेल तर विटॅमिन B3 फार महत्त्वाचं आहे. त्यासोबत स्किन, ब्रेन आणि नर्वला सपोर्ट करते. नियासिन म्हणजे विटॅमिन B3 त्वचेला हेल्दी ठेवते. त्यासोबत मेंदूचे फंक्शन इम्प्रूव्ह करते आणि नर्व्स योग्यरित्या काम करतील याची काळजी घेतली जाते. यासोबत महत्त्वाचं म्हणजे कोलेस्टेरॉल बॅलन्स करायचं काम विटॅमिन B3 करते, ज्याच्यामध्ये LDL कोलेस्टेरॉल म्हणजे बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि गुड कोलेस्टेरॉल म्हणजे HDL कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी मदत करते. जे लोक हृदयाचं आरोग्य इम्प्रूव्ह करू इच्छितात त्यांच्यासाठी विटॅमिन B3 फार महत्त्वाचं आहे. मग हे विटॅमिन B3 कशातून मिळते? तर आपण जो काही रोजचा आहार घेत असतो त्या आहारातून विटॅमिन B3 खूप मोठ्या प्रमाणावरती मिळते, ज्याच्यामध्ये प्रोटीनचा जर सोर्स पाहिला आपण नॉनव्हेजमध्ये तर चिकन, अंडी, मासे, मटण, त्यासोबत दूध आणि दह्यामधून सुद्धा विटॅमिन B3 मिळतं. आणि प्लांट बेस म्हणजे वनस्पती आधारित खाद्यपदार्थ आहेत जसं शेंगदाणे, तांदूळ, गहू, बाजरी, मशरूम, शेंगा, बटाटा ह्याच्या माध्यमातून विटॅमिन B3 मोठ्या प्रमाणावर मिळत असते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरामध्ये सुद्धा काही प्रोटीन असतात ज्याच्यावरून आपल्याला विटॅमिन B3 तयार होत असते. आता विटॅमिन B3 तुमच्या शरीरामध्ये कमी आहे हे कसं ओळखायचं? तर त्याचे काही सिम्पटम्स किंवा लक्षणे दिसू लागतात ज्यावेळी विटॅमिन B3 कमी होतं, ज्याच्यामध्ये जी सर्वसामान्य लक्षणं आहेत सर्वसाधारण, ज्याच्यामध्ये सतत विकनेस किंवा लो एनर्जी, चक्कर येणे, त्वचा कोरडी होणे किंवा त्वचा लालसर होणे, डायजेशनच्या समस्या, उलटी, लूज मोशन, ॲसिडिटी, मूड स्विंग्स, ब्रेन फॉग म्हणजे एकाग्रता न लागणे, हे सगळे सर्वसामान्य लक्षणं दिसतात. याच्या व्यतिरिक्त जर जास्त विटॅमिन B3 प्रमाण असेल शरीरामध्ये कमी तर त्याचे सिम्पटम्स दिसतात ज्याला आपण 3D सिम्पटम्स म्हणतो. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे डर्मॅटिटिस, त्वचेवरती लाल चटके होणे, डायरिया येणे. दुसरं आणि तिसरी डिमेन्शिया म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे. हे विटॅमिन B3 शरीरामध्ये कमी आहे याची लक्षणं आहेत. जर या सिम्पटम्सपैकी काही सिम्पटम्स जर दिसत असतील तर डाएट सुधारायला सुरुवात करा. म्हणून मित्रांनो, एनर्जी, स्किन, ब्रेन हेल्थ मजबूत ठेवायची असेल तर विटॅमिन B3 खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या शरीरासाठी योग्य विटॅमिनचा प्लॅन हवा असेल तर मला बिझी बट फिटवर मेसेज करा आणि याच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.